हा आहे ठाणे महानगरपालिकेचा मुख्यालय भवनाचा चौक. जो समोरचा सर्क्युलर चौक आहे त्याच्यानंतरचं निपुण हॉस्पिटल समोरचा जो रस्ता आहे, निपुण हॉस्पिटल समोरचा जो रस्ता आहे, इथे पाणी तुंबत नव्हतं. इथे पाणी तुंबत नव्हतं, पण अचानक हा जो काही कलवट बांधलेला आहे, हा दिसतोय. हा रस्त्यातील कलवट हे निपुण हॉस्पिटल, हे निपुण हॉस्पिटल. हा जो काही रस्त्यातील कलवट बांधलेला आहे, आता ह्या कलवटमध्ये ह्या रस्त्याचं पाणी जातं आहे का? नाही जात. मी नाले डिपार्टमेंटमध्ये असताना सदरचा नाला स्ट्रेट फॉरवर्ड टू कचराळी तलावाला कनेक्ट केलेला आहे. पण मधल्या काळामध्ये आत्ता मला वाटतं वर्षभरामध्ये हा या गल्लीतल्या रस्त्याचा कलवट बांधला आणि बांधल्यानंतर पाणी असं पूर्ण महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या गेटपर्यंत साचलेलं आहे. आता तिथे पंप चालू आहे. आता ह्या बाजूला लग्नाचा हॉल आहे. हा फेरीवाला पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे, दिसतोय. हा फेरीवाला नाही म्हणा, भेळवाला पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे आणि तो पंप आहे. त्यामुळे हे विदारक दृश्य दाखवायचं कारण म्हणजे प्रशासनाचे काम 6 महिने थांब अशा प्रकारची भावना झाली आहे. आमच्या कार्यकालामध्ये असं नव्हतं. आम्ही स्वतः अधिकारी असताना सक्षमतेने कोणाच्या आदेशाची वाट न पाहता, आयुक्तांच्या आदेशाची वाट न पाहता ही कामे करायचो. आणि अशा प्रकारचं एवढं दुरंदर पाणी असं कधीच, मला वाटतं नाले डिपार्टमेंट 2007 आणि 26 म्हणजे 3 वर्ष ते 6 म्हणजे 19 वर्षामध्ये कुठेही पाणी थांबलं नव्हतं. परिस्थिती थांबली नव्हती. एवढं पाणी आज इथे का थांबतंय? तर नियोजन शून्य काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं हा मागला त्याचा उद्देश. धन्यवाद.